नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. चला तर आम्ही बाहेर निघालो आहोत. तर आम्ही आता सध्या खडकवास धरणाला आहोत. चला, आमची बस आलेली आहे. पिकनिकसाठी आम्ही बाहेर निघालो. तर तुम्हीच ओळखा आम्ही आता कुठे निघालो. ते बघा, सर्वजण आहेत आमच्यासोबत, आमचे फ्रेंड्स वगैरे. फ्रेंड्स पण सोबत आहेत आमच्या. तर आम्ही निघालो आहोत पिकनिकला. तर चला बघूया, आपण पॉईंट कवर करूया जवळजवळचे. एन्जॉय करते शुभांगी, तिच्या फ्रेंड आहेत त्या. तुम्ही ओळखा आम्ही कुठं आलो असेल. ओळखा बरं मित्रांनो. तुम्हाला लवकरच सांगेन मी आम्ही कुठपर्यंत आलोत, कुठे गेलोत. बघा, बसती आहे ती तिथे जाऊन. ही बघा, इकडे ही काय करते ऐश्वर्या. हाय. हे जे पॉईंट आहेत सगळे सह्याद्री पर्वताच्या तिकडले आहेत. तर तुम्ही बघू शकता. पळा 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 पळा. मस्त, छान. हाय. बघा, पळून पळून थकून बसत आहेत. कोणी स्टॉप होत आहेत. जागोजागी असे स्टॉप घेत आहेत. कारण की चालून चालून सगळेजण दमून गेलेत ना, त्यामुळे. डिस्टन्स जवळपास या रोडचं 3.5 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर आपला पॉईंट येईल, पिकनिक पॉईंट. अरे हे काय, कोणीच नाही आहे माझ्यासोबत. चला बघूया आपण. आत्ता आले सर्वजण. मागे बसले होते ते कुठेतरी, त्यामुळे सर्वजण असं सोबत फिरण्यासाठी असलो ना, भारी वाटतं खूप मित्रांनो. बघा, आम्ही बसलेलो आहोत तिथं नाश्ता करण्यासाठी. नाश्त्यामध्ये काय घेऊन आले ते बघूया आपण तरी. काय आहे काय नाही खाण्यासाठी. ते चणे वगैरे असतात नाश्त्यासाठी. छान बनवले राव चणे, एकदम मस्त. आम्ही सर्वांनी चणे वगैरे खाल्ले, नाश्ता केला. भारी वाटलं एकदम खाल्यानंतर. निवांत बसून. पाऊस वगैरे नव्हता यावेळेस, नाहीतर दरवेळेला पाऊस वगैरे असतं. कुठं बाहेर निघालो ना, पाऊस पडतो म्हणजे पडतोच. चला तर मग, हे निघालेली आहे ट्रॅकिंगसाठी शुभांगी. चला जाऊया आपण पण. चालून चालून दमून गेलेत सगळे. चला, आपला ट्रॅकिंगचा पॉईंट चालू झालेला आहे. अरे चला लवकर. बघा कसे निघतायत एका मागोमाग एक. एकदम निवांत, रिलॅक्समध्ये. ठिकाण एवढं भारी आहे, खूप भारी आणि सुंदर आहे, अप्रतिम. मी तुम्हाला लोकेशनचं नाव नाही सांगणार आहे, कारण की हे लोकेशन आम्ही अर्धवट पूर्ण केलेलं आहे, पूर्ण पण नाही केलं. नेक्स्ट वेळेला तुम्हाला सांगेन मी.
कारण खूप वेळ झाला होता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण लोकेशन नाही कवर केलं. बघा मित्रांनो, काय करतायत या तिघीजणी, वर तर येतच नाही आहेत अजून. मी वर आलो तरी खूप निवांतमध्ये वर येतात, रिलॅक्समध्ये. बघा बघा आता पण थांबलेले आहेत काहीतरी गप्पे मारत. अरे चला लवकर लवकर. मस्त रिलॅक्समध्ये. कोणी रिलॅक्समध्ये येतं, कोणी बसत बसत येतं. काय सांगणार तुम्हाला आता. अरे चला लवकर लवकर, किती वेळ घेताय राव तुम्ही. चला बरं लवकर लवकर. आत्ता कसं वेळेत आल्यावर. तुम्हीच ओळखा मित्रांनो, आम्ही कोणत्या पॉईंटला गेलो असेल, कोणता असेल कदाचित पॉईंट जे ट्रॅकिंगसाठी आम्ही कुठं गेलो असेल. तुम्ही सांगा कमेंटमध्ये आम्हाला नक्की. तुम्ही ओळखा, ओळखून सांगू शकता तुम्ही. हे बघा कशी बसली, दमून दमून बसली एकदम रिलॅक्समध्ये. सांगितलं का तुम्ही कोणता पॉईंट आहे हा. चला मीच सांगतो. हा पॉईंट आहे तोरणा किल्ला. पण आम्हाला ट्रेकिंगसाठी खूप वेळ झाला होता. आम्ही जवळपास 3:30 ते 3:30 ते 4च्या दरम्यान आम्ही ट्रॅकिंग चालू केली होती. तर आम्हाला खूप वेळ झाला होता, त्याच्यामुळे आम्ही अर्धाच गड ट्रॅकिंग केला. त्याच्यानंतर रात्र होईल, संध्याकाळच्या वेळेनंतर मग इकडून खाली टुरिस्टसाठी बस वगैरे नसतात. रात्री डेंजरस किल्ला आहे हा ट्रॅकिंगसाठी. त्याच्यामुळे आम्ही अर्धवट करून इथे बसलोत, रिलॅक्स घेतला. नंतर इथून रिटर्न निघालोत. कारण आतापर्यंत आम्ही जेवढी ट्रॅकिंग केली ती तो 50%च गड चढून झाला होता. त्याच्यानंतर अजून 50% बाकी होता. त्यामुळे आम्ही वरती नाही गेलो मित्रांनो. तर नेक्स्ट वेळेला तुम्हाला नक्की पूर्ण गड दाखवेन. तर चला बघा हा कसा वाटतो आहे. लोकेशन सीन वगैरे सगळे कवर नाही झाले, केले बऱ्यापैकी. जेवढे कवर झाले तेवढे आम्ही कवर केले सीन इथले. जे खूप भारी आणि खूप मस्त किल्ला आहे हा तोरणा किल्ला. बघा जिथं जागा भेटेल तिथं बसता येते सगळेजण. बघा किती छान दिसते. बसली पण एकदम निवांतमध्ये, रिलॅक्समध्ये. शुभांगी, निघायचं आहे का आपण. चला जाऊया मग. चला उतरतायत सगळेजण खाली, आपण पण उतरूया. 50% कवर झाल्यानंतर आम्ही खाली उतरतो आहे मित्रांनो. कारण की आता जवळपास 5:15 वाजलेले आहेत. तर जास्त संध्याकाळ होऊ नये म्हणून आम्ही निघतो आहे घराकडे. कारण की नंतर 6 ते 7 नंतर बस नाही आहे. तर पुण्यावरून तुम्ही येऊ शकतात. वेल्हे जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला, वेल्हे तालुक्यामध्ये आहे तोरणा किल्ला. तर तुम्हाला पुण्यावरून जवळपास जास्त अंतर नाही आहे, 55 ते 60 किलोमीटर अंतर आहे. तर तुम्ही येऊ शकतात. आणि जवळपास तुम्ही गणपती माता वाळजेला वगैरे राहत असताल तर तिथून खूप जवळ आहे तुम्हाला, 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती. तर तोरणा किल्ला फिरण्यासाठी वगैरे, ट्रॅकिंगसाठी, टुरिस्ट पॉईंटसाठी खूप छान आहे, उत्कृष्ट आहे. खूप मजा येईल तुम्ही आल्यानंतर मित्रांनो. तर एक वेळेस तरी विजिट करा तोरणा किल्ल्यावरती. आम्ही हा पॉईंट घेतला इथं बसण्यासाठी. इथे पण आम्ही थोडाफार नाश्ता वगैरे केला, चिप्स खाल्ले. खूप भारी वाटलं आम्हाला. लोकेशन एवढं भारी आहे, इथे तुम्ही वर आल्यानंतर तुम्हाला घरी जाऊच वाटणार नाही. खूप भारी लोकेशन आहे. बघा सर्वजण बसलेत. आम्ही दोघेजण पण आलो. बघतोय तर काय, हे पण काहीतरी नाश्ता करत होते, तर मग आम्ही पण करून घेतला. खूप भारी वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.